नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, असं म्हणतात की माणसाच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा त्याच्या पोटातून जातो. पण हे अन्न फक्त पोट भरण्यासाठी नाही, तर ते माणसं जोडण्याचं एक माध्यम आहे. आणि याच माध्यमाचा अत्यंत प्रभावी उपयोग करणारं एक गोड व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे. ज्यांनी वयाची 70 ओलांडली तरी त्यांचा उत्साह आज आपल्या प्रत्येकीला लाजवेल असाच आहे. ते व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्राच्या अन्नपूर्णा म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या आपल्या अतिशय लाडक्या अनुराधाताई तांबोळकर. आपल्या आई आणि आजीकडून मिळालेला पाककलेचा वारसा त्यांनी जपलाच नाहीये, तर आजच्या डिजिटल युगात तो लाखो लोकांपर्यंत पोहोचवलाय. महाराष्ट्राची संस्कृती, आपली परंपरा आणि पाककलेचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत अत्यंत समर्थपणे पोहोचवणाऱ्या या आदर्श सुगरणीचा अनुराधाताईंचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. अनुराधाताई, नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत. मनापासून धन्यवाद. अनुराधाताई, अन्न हे पूर्ण ब्रह्म असं आपण म्हणतो, पण हे अन्न फक्त पोट भरण्याचं साधन नाहीये, तर ती एक साधन आहे. आणि ही दृष्टी, हा दृष्टिकोन तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला दिलाय. तर या सगळ्याच एकूण प्रवासाविषयी आज आपण बोलणार आहोत. तर सगळ्यात आधी सुरुवात आपण बालपणापासून करू. कसं होतं तुमचं बालपण? खरं सांगू का, माझं बालपण अगदी समृद्ध झालं. म्हणजे समृद्ध होतं म्हणायला काही हरकत नाही, कारण समृद्ध म्हटलं की आपल्याकडे गाडी घोडा किंवा असं डोळ्यासमोर येतं. पण माझे दोन्ही म्हणजे आईचे आई वडील, वडिलांचे आई वडील आणि माझे आई वडील यांनी आमच्यावरनं अतिशय छान संस्कार केले. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आमचं बालपण खूप समृद्ध झालं. आणि हा जो वारसा जो असतो ना, हा आपल्याला आपल्या आजी आजोबा किंवा घरातले मंडळी जे मोठे असतात त्यांच्याकडनंच येत असतो. आणि तो खूप छान मला तो वारसा मिळाला. आणि त्यामुळे खरं आज जे मी ही जी कामं करू शकले, की पुस्तक लिहिणे वगैरे, ही सगळी त्याच्यामुळे झाली असं मला वाटतं. की तो एक समृद्ध वारसा मला बालपणाकडनं खूप मिळाला. आता तुम्ही असं म्हटलात की आई आणि आजीकडून तुम्हाला हा वारसा मिळालाय. आणि खरं तर तुमचं शिक्षण हे अर्थशास्त्रातलं. हो. पण आज अन्नाच्या अर्थशास्त्रानं तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात आणि प्रत्येक हृदयात हक्काची जागा मिळवली. तर हा पाककलेचा वारसा कसा मिळाला आणि ही आवड कशी निर्माण झाली, आणि आई आणि आजीची कोणती शिकवण तुमच्या मनावर खोलवर रुजली आहे? खरं सांगू का, की जेव्हा माझं म्हणजे लग्न होतं, म्हणजे माझं काही ते 17-18 वर्षी लग्न झालं असेल, तोपर्यंत मी स्वयंपाकघरात नव्हतेच. पण आमच्या वेळची काय पद्धत होती, म्हणजे आमच्या काळी अशी पद्धत होती की आईच्या आजीच्या हाताखाली खूप काम करायचं. म्हणजे भाजी चिरून दे, निवडून दे, हे ठेव ते ठेव. आणि ह्या सगळे जे संस्कार होते ना, ते कळत न कळत होत गेले. की आजी फोडणी करते तर काय झालं, की आज तिची आमटी पातळ झाली किंवा काहीतरी पदार्थ चुकलाय, मग तिने वेळेवर काय केलं. या सगळ्या गोष्टी ज्या होत्या ना, त्या आम्ही बघितल्या जायच्या, म्हणजे कळत न कळत. आणि मग आजी एखाद्याला बोलायची की अगो बाई, हे चुकलं वाटतं, आता ह्याच्यात हे घालायला पाहिजे म्हणजे तो पदार्थ छान होईल. आणि ह्या गोष्टींचे मी मग तुला म्हटलं ना, की समृद्ध संस्कार आमच्यावर झाले. तीच गोष्ट आईने सुद्धा आम्हाला असंच शिकवलं. म्हणजे असंच आईचं बघून बघून आम्ही शिकलो. आणि मग त्याच्यातनं एक 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 गोष्टी आल्या की हे केल्यावर असं होतं आणि आपल्याला असा पदार्थ पुढे नेता येतो किंवा त्याच्यातनं आपण चांगला पदार्थ करू शकतो. अशा तऱ्हेने बालपणातनं मी जे शिकले गेले ते शिकले गेले. आणि मग लग्न झाल्यावर एकदम स्वयंपाकघरात उडीच मारली. तेव्हा उडी मारल्यावर मात्र जेव्हा खरी जबाबदारी पडली त्यावेळेला मग कळायला लागलं की अरे, जितके आई आणि आजी स्वयंपाक इझिली म्हणजे असे झटकीपट करायचे, सहज त्यांनी केलं जायचं, तितकं सोपं नाही येते. त्याच्या मागे खूप मेहनत असते किंवा विचार लागतात. म्हणजे अर्थशास्त्र तू म्हणालीस तर त्याच्यातनं जो विचार करण्याची जी एक अभ्यास करण्याची ती स्वयंपाक करताना माझ्या लक्षात आली. मग लक्षात आलं की हे प्रकरण इतकं काही सोपं नाहीये बरं का.
मग त्यांच्याकडनं हळूहळू बघून मग काही काही वेळेला चुकायचं, करायचं, असं करत करत म्हणजे आपण म्हणतो की नाही की पडत झडत आपण शिकलो, तसं ते पडत झडतच मी शिकले म्हणायला काही हरकत नाही. पण खूप छान अनुभव होते ते त्यावेळेला. शिक्षण जे होतं ना ते खूप छान झालं म्हणजे स्वयंपाकघरातलं. म्हणजे छोटा छोटा सहभाग सुद्धा किती महत्वाचा असतो हो, हो. आवड निर्माण होण्यासाठी. हो, हो. आणि ही कुठेतरी तुमच्या आई आणि आजीकडून तुम्हाला तो वारसा समृद्ध मिळाला. बरोबर. आता अनुराधाताई, कुटुंबाचा स्वाद आणि संवाद हा कुठेतरी स्वयंपाकातूनच साधला जातो, याचा मेळ साधला जातो. आणि खरं तर अन्न हे माणसं जोडण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. तर याविषयी तुमचा दृष्टिकोन काय आणि ही आवड तुमच्यामध्ये कशी रुजली? आपण जे कुटुंबामध्ये संवाद आपले होतात ते आपण तू बघतेस की जेवायला आपण बसतो, तर जेवायला बसल्यानंतर आता तरी पद्धत तशी वेगळी झाली. प्रत्येक जण आपली प्लेट घेतो आणि आपल्या जागी जाऊन बसतो. पण पूर्वी एकत्र जेवायला बसायचं. म्हणजे मला आता याच्यावरनं आठवलं की आजोळी एका वेळेला 60-70 लोक जेवायला असायचे. 25 लोक तर असायचे. मग त्यावेळेला त्यांच्या गप्पा व्हायच्या, त्यावेळेला हसत खेळत जेवण व्हायचं. किंवा आईसुद्धा जेवायला बसायची तेव्हा वाढताना प्रत्येकाची चौकशी करायची, प्रत्येकाची आवड निवड त्यावेळेला जपली जायची आणि त्याच्यातनं म्हणजे संवाद जे म्हणतो आपण ते त्याच्यातनं निर्माण व्हायचे आणि त्यामधनं एक 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 छान गोष्टी कळल्या जायच्या आणि तो एक आनंद असायचा. जेवताना आपण नेहमी म्हणतो बघ, आजकाल आपण म्हणतो की जेवताना आनंदी असलं पाहिजे, समाधानाने जेवलं पाहिजे. तर हे सगळं एकत्र कुटुंब असायचं, एकत्र जेवायला बसायचो, त्यामुळे त्याच्यातनं एक एक गोष्टी छान शिकल्या जायच्या आणि त्याच्यातनं काय व्हायचं की छान संवाद साधला जायचा आणि ह्या गोष्टींनीच एक समृद्धपणा येतात. आता तुला एक गंमत सांगते मी की आजोळी माझ्या एका वेळेला 60-70 लोक असायचे, पण त्यावेळेला पाटपाणी घ्यावं लागायचं. तुला कदाचित हा शब्द नवीन असेल का नाही मला माहिती नाही, पण पाट पुढे बसायला म्हणजे बसायला पाट, ताटाखाली पाट, ती तयारी करायची. मग ती करताना तो पाट वाकडा कसा ठेवला गेला, मग आजी सांगायची वाकडा नको, सरळ कर, ताट असं ठेव. ह्या गोष्टी करता करता मग त्याच्यातनं गमती जमती, मग तो एक प्रकारचा संवाद वाढला जायचा. मग स्वयंपाक करताना सुद्धा पदार्थ केल्यावर हा पदार्थ मी असा करायला गेले होते, तो अशी गडबड झाली, किंवा त्याच्यातून तुला मी गंमत सांगते की काही काही वेळेला काय व्हायचं की 5-10 लोकांचा स्वयंपाक केला जायचा. मी 5-10 कमी आकडा झाला, 20-25 लोकांचा स्वयंपाक केला जायचा. पण वेळेवर आणखीन एक 5-10 लोक आरामात यायचे आणि मग तेवढ्या लोकांना पुरेल असा तो स्वयंपाक असायचा. मग त्याच्यामधून तो स्वयंपाक कसा पुरवठ्याला आणायचा, या गोष्टी तू म्हणालीस तसं बालपणातनं हे शिकले गेले की हे आता कमी पडतंय आपल्याला असं वाटल्यावर आजीने त्यात काय घातलं, काय केलं, अगदी स्वयंपाकात. आणि मुख्य म्हणजे बाहेर बसलेल्या लोकांना कळू द्यायचं नाही बरं का की अन्न संपलंय किंवा काय झालंय ते. आणि मग काय नंतरच्या बायकांची खास पंगत असायची, त्यांचे खास स्पेशल असे काही पदार्थ केले जायचे, चुलीतले म्हणूयात आपण. आणि खरं तर हे कौशल्य म्हणावं. अगदी कुठली गोष्ट अंगावर पडल्यानंतर किंवा कुठल्याही अडचण, म्हणजे अगदी स्वयंपाकघरातनं मी म्हणते की प्रत्येक गोष्ट आपण म्हणतो की संसारात पडल्यानंतर अडचणी येतात आणि त्यातनं मार्ग आपण काढत असतो. तर स्त्रीला किंवा कुणालाही स्वयंपाकघरात ज्या अडचणी येतात त्या जर सोडवता आल्या, म्हणजे एखादं कुठलाही प्रसंग असो, मग तो कडू असो, त्याच्यात गोड कसं करायचं, खारट चवदार कसं करायचं, प्रसंग म्हणजे आयुष्यातले प्रसंग सुद्धा या स्वयंपाकातनं आपण शिकतो असं मला वाटतं. तुमच्या आता बोलण्यावरून असं वाटतं ना मला की स्वयंपाकघर ही खरं तर संस्कारांची शाळा आहे आणि याचं उदाहरण म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व आहे खरं तर. आता आपण आपल्या लेखनाविषयी बोलूया. साधारण 1985 मध्ये तुम्ही लेखनाला सुरुवात केली. अशा काळात पाककलेवर आपण लिखाण करावं आणि ते लाखो लोकांपर्यंत पोहोचावं, ही प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला? खरं मी स्वतः पूर्वी कविता, लेख असे खूप लिहित होते. म्हणजे ह्याच्यातनं मासिकातनं वगैरे माझे बरेच कविता वगैरे प्रसिद्ध झाल्या होत्या. पण रेसिपी किंवा ह्याच्यामध्ये मी कधी लिखाण करेल असं माझ्या स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. पण नेहमी मला प्रश्न पडायचे की आपण ज्या वेळेला स्वयंपाकाला सुरुवात करतो, तर आपण आज मी पालकाची भाजी करणार आहे किंवा आज मी एक कुठला तरी स्पेशल भाग किंवा पनीर म्हणा, की त्यावेळेला काही एवढं पनीर नव्हतं, पण आज वांगी आहेत तर मला वांग्याची भाजी करायची आहे. तर मग ठरलेल्या भाज्या डोळ्यासमोर यायच्या की एक रस्सा भाजी किंवा भरीत किंवा काय असेल ते. तर मला असं लक्षात आलं की हे असं करण्यापेक्षा समजा मी एक वांगं घेतलं किंवा वांगं आलं तर वांगाच्या एक 30-40 पदार्थ डोळ्यासमोर आले पाहिजेत आणि त्याच्यातनं मी निवड करू शकते आणि मग त्याच्यातून माझ्या कुटुंबाला आवडेल असा जर मी पदार्थ केला तर माझं कुटुंब खुश होईल आणि कुटुंब खुश झालं तर संवाद चांगला वाढेल आणि संवाद चांगलं झालं तर आपलं एकंदर कुटुंबाचं जे आपण आरोग्य म्हणतो ते कळत नकळत चांगलंच होईल की नाही. आणि त्याच्यातनं मी ते पुस्तकाचं मला असं वाटलं आणि मग त्याप्रमाणे मी ते पुस्तक लिहिलं.
खरं किती मोठी गोष्ट आहे ही. आज अन्नातून किंवा आपण जे अन्न शिजवतो त्या पदार्थातून कुटुंबाला एकत्र साधणं ही किती मोठी गोष्ट आहे. खरंच आहे. अनुराधाताईंचा प्रवास असाच जाणून घेऊयात, पण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अनुराधाताई, आपण पुस्तकांविषयी बोलतोय, तर मेजवानी वेजवानी या पुस्तकाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आणि खरं तर या पुस्तकात 3000 पेक्षा जास्त शाकाहारी पदार्थांचा समावेश आहे. तर एकाच पुस्तकात एवढे पदार्थ समाविष्ट करताना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला का? आव्हान असं नाही म्हणता येणार, कारण एखादी गोष्ट जर आपल्याला आवडत असेल तर त्याच्यामध्ये एक आनंद मिळत असतो. त्यामुळे लिहित होतेच मी, 8-10 तास लिहित होते. आणि ज्यावेळेला मी लिखाण करायची की नाही त्यावेळेला असं खूप पूर्वीच्या गोष्टी मला आठवायच्या की अरे हे असं केलं होतं, त्यावेळेला असं झालं होतं. म्हणजे प्रत्येक ती जी रेसिपी आहे, म्हणजे जवळजवळ 70-80% ज्या रेसिपी आहेत त्या प्रत्येकाच्या मागे एक एक गोष्ट घडलेली असायची की अरे आपलं इथे चुकलं होतं किंवा हे आजीने असं केलं होतं. पण या नोंदी तुम्ही ठेवल्या होत्या? नाही, नोंदी म्हणजे डोक्यातच होत्या सगळ्या. काही काही गोष्टी अशा असतात बघ, त्या आपल्याला कळत नकळत आठवत असतात. आता कढी ज्या वेळेला मी लिहायला घेतली तर कढी अनेक प्रकारची आपण करतो. म्हणजे कढी आपण ताकाची करतो, चिंचेची कढी करतात, आमसुलाची कढी करतात, ओल्या नारळाची कढी. म्हणजे जवळजवळ 15-20 प्रकारच्या जर आपण शोधून काढल्या तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे कढीचे प्रकार करतो. पण त्याच्यावरनं मी तुला एक गोष्ट सांगते बरं का, की श्रीरामपूर माझा आजोळ, म्हणजे मोकाशी माझे आजोबांचं आडनाव. तर तिथे एकदा पृथ्वीराज कपूर जेवायला आले होते. तिथे ना असं छान प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेले मंडळी जेवायला यायचे. तर ते जेवायला आले होते आणि आजीने आमची नेहमीप्रमाणे कढी केली होती. अर्थात ती कढी वाटीतनं वाढली होती. मग त्यांनी ती घेतली आणि त्यांना ती खूप आवडली. मग पुन्हा त्यांनी कढी घेतली. एकदा, दोनदा, तीनदा ते वाटीभर कढी प्यायल्यानंतर शेवटी ते आजोबांना म्हणाले की वहिनींना सांगा इथेच पातेलं ठेवा, कारण त्या किती वेळा वाढतील. कारण त्यावेळेला असं वाकून वाढावं लागायचं ना, आणि कदाचित त्यांच्याकडे टेबलावर बसून जेवायची सवय असेल असं मला वाटतं. आणि त्यामुळे मग त्यांना थोडा संकोच झाला. पण असे अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याच्यातनं तुमच्या लक्षात येतं की वेगवेगळे असे प्रकार आहेत की जे सगळ्यांना खूप आवडतात. कारण मी म्हटलं समृद्ध, तसं आजोळी माझं खूप समृद्ध बालपण गेलं. तिथे बालगंधर्व म्हणा किंवा हे लता मंगेशकर, हे सगळे मंडळी तिथे आले श्रीरामपूरमध्ये की त्यांच्या घरी उतरायचे. मग तिथे त्यांच्या आवडीचे वेगवेगळे पदार्थ केले जायचे. मग त्याच्यात तेव्हा काही सुबत्ता म्हणजे अशी अगदी भरपूर भाज्यांची दुकानं वगैरे नसायची. जे समोर असायचं त्याच्यातनंच केलं जायचं. पण त्या पद्धतीने छान स्वयंपाक करून त्यांना वाढले जायचे. आणि या गोष्टी मी ज्यावेळेला मी पुस्तक लिहायला घेतलं त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की अरे खरंच हे प्रत्येक गोष्ट आपण लिहायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक गृहिणी जी असते ना, ही एक शास्त्रज्ञच म्हणायला काही हरकत नाही की आज हे नसेल, चल आज घोसावळ टाकून कढी केली किंवा हे टाकून कढी केली आणि ती चांगली होते. आणि मग ती पडवळाची कढी म्हण किंवा चिंचगुळाची कढी म्हण, ताक किंवा आमसुलाची कढी, ही त्याच्यातनंच एक एक संशोधन होत असेल असं मला वाटतं. आणि त्यामुळे ह्या सगळ्या ज्या बायका पूर्वीच्या होत्या त्यांना मला खूप असं त्यांचं कौतुक वाटतं की कुठेही लिखाण नव्हतं, काही नव्हतं, तरी त्यांनी इतके छान पदार्थ केले होते. मग अशा पदार्थांची कुठेतरी नोंद असावी आणि एक त्यांचं थोडंसं हे असावं, काय म्हणतो आपण, त्यांचं एक कौतुक करावं किंवा त्यांच्या पदार्थ कुठेतरी लिहिले असं पण म्हणू शकतो. म्हणजे अशा सगळ्या आपल्या ज्या पूर्वीच्या ज्या आपल्या स्त्रिया होत्या, सुग्रणी आपण म्हणूयात, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरता हे पुस्तक लिहावं असं मला वाटलं. आणि मग मी ते एक एक लिहायला गेले. मग तो विषय एक मला असं तो आवडला जरा, की एक भाजी किंवा एक धान्य, गहू घेतलं तर गव्हाचे पदार्थ, रवा घेतला तर रव्याचे पदार्थ. म्हणजे तुला जर एखादी गोष्ट वाटली की नाही आता मला आज घरात बीट आहे तर बीटचं मी काय करू, तर तुझ्या पुढे 50 पदार्थ असले पाहिजेत की त्याच्यातनं तू जर वेगळे पदार्थ केले तर मुलं खातील. आणि मुलांनी जर त्याच्या चवी चाखल्या तर त्यांना आवडायला लागतील. हा त्याच्या मागचा खरा हेतू होता. अनुराधाताई, एक आपल्या महिलांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मी विचारणार आहे, आणि तो म्हणजे रोज सकाळी उठल्यावर आपल्याला एक प्रश्न असतो, आज काय मेनू. आणि या गृहिणींच्या समस्यावर तोडगा काढण्यासाठी तुम्ही या पुस्तकात फक्त रेसिपीज नाही तर आहाराचं महत्त्व, आहाराचं नियोजन याविषयी सुद्धा मार्गदर्शन केलंय. तर रोजच्या जेवणात आणि रोजच्या जीवनात आहाराचं महत्त्व आणि नियोजन किती महत्त्वाचं याविषयी काय सांगा? खरं जर विचार केला ना तर इतकं काही नियोजन वगैरे लागत नाही बरं का. आपल्याला जर आपल्या कुटुंबाच्या आवडीनिवडी माहिती असतील आणि आपल्याला जर अनेक पदार्थ डोळ्यासमोर असतील किंवा मनामध्ये असतील
तर आपण कुठलेही पदार्थ कुठल्याही क्षणी आहे त्या घरामधल्या जिन्नस असतील तर त्याच्यातनं करू शकतो. मुळात काय झालं की हल्ली आपल्याला ना स्वयंपाक म्हटलं की भीती वाटते, मग नंतर टेन्शन यायला लागतं, मग नंतर खूप टेन्शन वाढलं की आपल्याला कुठल्याही गोष्टीचा कंटाळा यायला लागतो. ते एक एक पायऱ्या जसं आपण चढत जातो मग त्याचं टेन्शन येतं. मला आठवतं की संध्याकाळची वेळ झाली की साधारण बायका चला बाई आता स्वयंपाक करायचा आहे, तर तो काय करायचा आहे, मग काय करायचं, मग सगळेजणांना एक एकदा विचारलं जातं की काय करू काय करू, आणि मग सगळ्यांचे इतके वेगळे पदार्थ असतात की शेवटी ती बिचारी आत जाते, फ्रीज उघडते, घरात काय बघते आणि जे जमेल ते करून ठेवते आणि मग सगळ्यांचे चेहरे उतरतात. तर मला असं वाटतं की स्वयंपाक ना हा छान असावा नेहमी. आणि आपल्याला बघ तुला आठवत असेल की आईच्या हातचं आपण नेहमी म्हणतो, तर मग आईच्या हातचंच आपल्याला का आठवतं, कारण आईने आपल्याकरता ते प्रेमाने केलेलं असतं आणि मुख्य आपल्या सगळ्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन केलेले असतात आणि ते भाव सुद्धा महत्वाचे असतात. त्यामुळे मग तो पदार्थ छान होतो. त्याचप्रमाणे ज्या वेळेला आपण आपला मेनू ठरवतो त्यावेळेला एखादा पदार्थ ह्याच्या आवडीचा, एखादा पदार्थ मिस्टरांच्या आवडीचा, एखादा पदार्थ आपल्या सासू सासऱ्यांच्या आवडीचा, असं जर परिपूर्ण ते ताट असेल किंवा तो मेनू असेल तर तो सगळ्यांना आवडतो. आणि साधारण आपल्याला माहिती असतं ग की मुलांना मेथी आवडते, मग ती मेथी जर तू वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना दिलीस तर त्यांना ते आवडायला लागतं. की एकदा गवारीची भाजी केली, तर गवारीची भाजी केली, नातवंड जेवायला बसली, ते ज्युनियर म्हणजे छोटे आपण काय म्हणतो ज्युनियर सिनियर KG मध्ये होते, नुकतंच काही शिकायला सुरुवात केली होती. मग ती भाजी वाढल्यावर त्यांनी विचारलं आज कसली भाजी केली आहे, मी म्हटलं प्लस मायनसची भाजी केली. त्यांना इतकी आवडली की अजूनही ते म्हणतात की कधी प्लस मायनसची भाजी करते. म्हणजे इतर वेळेला आपण म्हणतो की नावात काय आहे, पण स्वयंपाकाच्या बाबतीत मला अगदी 100% वाटतं की नावातच सगळे चुकलेलं काय पिठलं करायला गेले, ते थोडंसं पीठ जळालं आणि त्याचा रंग काळपट आला, त्याला मी ब्लॅक पिठलं नाव दिलं. अजूनही मुलांना ब्लॅक पिठलं आवडतं. म्हणजे आपण आपल्याला सांभाळून घ्यायची जी एक काय म्हणूयात कला असते ना, ती स्वयंपाकघरातनं आपण शिकतो. मग ती बाई असू देत, पुरुष असू देत, लहान मूल असू दे, स्वतःला कुठल्याही परिस्थितीत सांभाळून घेता आलं पाहिजे आणि ते आपल्याला स्वयंपाकघर शिकवतं असं मला वाटतं. आता आपली संस्कृती आपले सणवार या पुस्तकाच्या माध्यमातून कुठेतरी आपली संस्कृती आपली परंपरा जपण्याचा आणि त्याची सांगड घालण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय. तर आपले सणवार जे असतात आणि त्या दृष्टीनं त्या दिवशी जे पदार्थ बनवले जातात तर यांचा काय एकमेकांशी संबंध आहे का आणि याचा मानसिक आरोग्याशी काही संबंध आहे का? आता आपण सोशल मीडियावर बघतो की ह्याच्यामध्ये खूप प्रोटीन्स आहेत, ह्याच्यात खूप फॅटचं प्रमाण आहे, ह्याच्यात खूप आयर्न आहे, ते तुम्ही खायला पाहिजे, केलं पाहिजे. पण ह्याचा विचार आपण पूर्वीपासून आपल्या घरातल्या मंडळीने केला. अगदी माझ्या आईला म्हण किंवा आजीला म्हण किंवा त्याच्या आधीच्या पिढीला या गोष्टी कदाचित माहिती नसतील, पण त्यावेळेला समजा जर आता संक्रांत आता नुकतीच झाली तर आपण बघूयात की त्यावेळेला तीळ खाल्ले तर तिळाचे पदार्थ केले तर ते छान असतात. मग गुळाची पोळी केली, मग असं कुठल्या तरी सुगरण बाईनीच किंवा सुगरणीनेच ही तिळगुळाची पोळी शोधून काढली असेलच की नाही. मग ते त्यावेळेला ते छान वाटलं, मग त्यांना फायदा झाला असेल किंवा शरीरात उष्णता निर्माण झाली असेल आणि मग ते एक एक ते पदार्थ आपण करायला सुरुवात केली असेल. म्हणजे प्रत्येक सणाला जे आपण पदार्थ करतो ना ते अतिशय छान असतात. नैवेद्याच्या ताटामध्ये लिंबापासून लिंबू, चटणी, पंचामृत, कोशिंबीर, चौरस आहार असतो. त्यात वरण असतं, कटाची आमटी तर आपण पुरणाचं पाणी घेतो, म्हणजे त्याच्यामध्ये किती प्रोटीन्स वगैरे असतात. पण आपण त्याला प्रोटीन्सची आमटी म्हणत नाही, आपण त्याला कटाची आमटी म्हणतो. त्याच्याबरोबर पुरणपोळी असते, त्याच्याबरोबर पुरणालाचा त्रास होऊ नये म्हणून तूपही असतं, म्हणजे त्याच्यामध्ये आपलं शरीरामध्ये तुपाचं शरीरामध्ये स्निग्धता वाढण्याकरता आपण तूप घेतो. म्हणजे ह्या जर सगळ्या ज्या गोष्टी आपल्या स्वयंपाकात आहेत ना, ह्या जर आपण केल्या तर त्या आपल्या सणाशी निगडीत आहेत आणि म्हणून त्या कराव्यात असं मला वाटतं. एखादी गोष्ट नाही जमत एखाद्या वेळेला तर वाटली डाळ करावी, खावी, अगदी कबूल आहे. नैवेद्य माझ्याकडे परंपरेने वाटली डाळ केली जाते हेही मला माहिती, पण आज नाही जमली, उद्या केली तरी चालू शकते, पण ती करावी, कारण त्याच्या मुलांना चवी कळणारच कशाने असं मला वाटतं. आणि म्हणून सणावारी जे स्वयंपाक असतात ना, थोडीशी जुजबी तयारी आधी करून ठेवली ना, मी त्याला नेहमी कच्ची तयारी म्हणते. आणि आता तर आपल्याकडे फ्रीज आहेत, त्यामुळे अशी जर तयारी करून ठेवली. पूर्वीच्या काळी काय होतं, एकत्र कुटुंब होतं, खूप बायका होत्या, म्हणजे घरामध्ये काय म्हणू मदत करणारे खूप जण होते, त्यामुळे यानं त्या रूपाने मदत व्हायची. आता आपण एकट्याच असतो,
मग निम्मं काम करून फ्रीजमध्ये ठेवलं आणि केलं तरी सणासुदी इतकं टेन्शन येत नाही जितकं आपण घेतो तितकं, असं मला वाटतं. आणि कोणत्याही गोष्टीचं नियोजन असेल तर ती गोष्ट परफेक्टच होऊ शकते. आणि अगदी सोपे आहेत, म्हणजे आपले पदार्थ आहेत ना अक्षरशः सोपे आहेत. ठराविक मसाले जर घातले आणि त्याचं जर एकदा आपल्याला लक्षात आलं, म्हणजे आपण आता पेपर सोडवतो तर कसं माहिती असतं ह्याचं हे उत्तर दिलं की 10 पैकी 10 मार्क मिळणार, तसंच आहे. कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलत आहोत अनुराधा तांबोळकर यांच्याविषयी. अनुराधाताई, खरं तर आपल्याकडे बघून वय हा केवळ आकडा आहे असंच म्हणावं लागेल, कारण ज्या उत्साहाने आपण सांगताय ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज डिजिटल युगात, डिजिटल क्षेत्रात तुम्ही जी लोकप्रियता मिळवली आहे ती इतरांसाठी खूप आदर्श निर्माण करणारी आहे. तर एकूणच या प्रवासाविषयी काय सांगाल? खरं सांगू काय, सोशल मीडियाचा माझा अगदी म्हणजे थोडासा सुद्धा कधी संबंध नव्हता. म्हणजे मी फक्त मोबाईल असेल तर हो मी पोचले, मी आले वगैरे इतपतच बोलत होते. म्हणजे मला काही एवढं लागायचं नाही त्यावेळेला. ज्यावेळेला मी मेजवानी हे पुस्तकाचं प्रकाशन झालं त्यावेळेला माझी मैत्रीण एक असं मला म्हणाली की तू काढलेच पुस्तक खूप छान आहे, 2 खंड आहेत, खूप माहिती दिली आहे, सगळं छान आहे. पण आत्ता सध्या सोशल मीडिया इतकी छान वाढलेली आहे, त्याच्यात क्लिक केलं की अनेक पदार्थ येतात, तर मग हे पुस्तक तुझं कोण वाचणार? बरोबर. मग त्या दिवशी रात्री माझी झोप मात्र उडाली की आपण एवढं लिहिलेलं आहे. कारण खूप मी 8-8, 10-10 तास लिहित होते आणि खूप कष्ट म्हणण्यापेक्षा खूप मनापासून ते पुस्तक लिहिलं होतं. आणि माझी एकच इच्छा होती की ते प्रत्येकाच्या घरी असावं म्हणून. आणि मग असं वाटलं की आता मग काय करायचं. मग अशा वेळेला ती म्हणाली की अगं सोशल मीडियावर इतकं छान असतं. त्याच्यानंतर मी सोशल मीडियावर गेले, तिथे मी बघितलं की कसे पदार्थ असतात, कसे लोक सांगतात. आणि मग एकदा असं वाटलं की निदान आपण आपल्या पुस्तकाकरता तरी, आणि मुख्य आपले पदार्थ इतके छान आहेत. जे पुस्तक लिहिताना माझ्या मनात होतं की हे प्रत्येक पदार्थ प्रत्येकाच्याकडे व्हायला पाहिजे किंवा निदान प्रत्येकीला माहिती पाहिजे. तर हे जो माझा एक त्याच्या मागचा हेतू होता तो पूर्ण होण्याकरता मला सोशल मीडियाची मदत घ्यायला पाहिजे. आणि मग मी हळूहळू शिकले. मग हळूहळू त्याच्यातलं आता निदान ज्युनियर सिनियर काही नाही, पण 2री 3रीत आहे म्हणायला काही हरकत नाही. थोडं मला आता यायला लागले. आणि मग त्याच्यातनं मग मी एक पदार्थ द्यायला लागले. आणि मग प्रचंड मला अनेक मैत्रिणींचा किंवा सुगरणींचा, अगदी पुरुष मंडळी, लहान मुलांनी सुद्धा मला कळवलं की फीडबॅक मिळतो, छान मिळतोय म्हटल्यावर, फीडबॅक छान मिळतोय म्हटल्यावर म्हटलं हरकत नाही. मग आपण याच्यामध्ये आणखीन सगळ्यांना उत्साह वाढला गेला ना, मग आणखीन पदार्थ दाखवायला सुरुवात केली. अमेरिकेमध्ये मला एकाचा फोन आला की मला अजिबात स्वयंपाक येत नव्हता, पण कोविडच्या काळामध्ये ते अमेरिकेत होते, मिसेस गेल्या, मग आई राहायला आली, आईला पण आजारी पडली, आईच्याने स्वयंपाक होईना. मग अशा वेळेला माझी 2ही मुलं खूप आजारी पडली आणि मुख्य त्यांना पोटभर जेवण मिळेना, कारण ते महाराष्ट्रीयन होते. मग अशा वेळेला एकदा कधीतरी माझं साधं वरण भाताचा मी एक टाकला होता ह्याच्यावर सोशल मीडियावर व्हिडिओ, तो त्यांनी बघितला आणि तेव्हापासून म्हणे मी तुमचं फॉलो करतो आणि आज मी माझ्या मुलांना गेले 6-7 महिने पोटभर जेव घालतो. म्हणजे अगदी म्हणजे मी खरंच सांगते तुला की मला असं कधी वाटलंच नव्हतं की इतक्यापर्यंत म्हणजे असं लोकांना याचा उपयोग होत असेल. किंवा एक मला मध्यंतरी एका एक्झिबिशनमध्ये एक गृहस्थ भेटले होते, ते म्हणाले मी कधी स्वयंपाकघरात शिरलो नाही, पण तुमचे रव्याचे लाडू बघून मी आता रव्याचे लाडू करायला लागलो आणि आता माझ्या हातचे रव्याचे लाडू हेच खूप सगळ्यांना आवडतात. आणि कुठेतरी आपलं काम सार्थकी लागलं याची पोचपावती मिळाली की आपल्याला पण प्रोत्साहन मिळतं पुढचं काम करण्यासाठी. म्हणजे अगदी वयोवृद्ध 90 वर्षांच्या आजोबांपासून अगदी 10-12 वर्षांच्या मुलापर्यंत मला सगळ्यांचे अभिप्राय मिळतात की खूप छान आम्ही करू शकलो. आणि ते जे करू शकतायत त्यांच्या कुटुंबाला ते पदार्थ आवडतायत, ते पोटभर जेवू शकतायत आणि मुख्य पौष्टिक आपले रोजचं जेवण त्यांना मिळतं, याच्यामध्ये जो आनंद आहे ना त्याच्यासारखं स्वर्गसुख नाही असं मला वाटतं. आणि कुठेतरी हे समाजकार्य सुद्धा म्हटलं पाहिजे, कारण समाजासाठी आपण काहीतरी उपयोगी पडतोय ही सुद्धा खूप महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यात ज्यावेळेला मी बाहेर जाते तेव्हा सगळे मला आजी म्हणून ओळखतात ना, तो आनंद मला जास्त आहे बरं का. खरंच आहे. कारण आजी म्हणणं इतक्या लोकांनी म्हणजे इतक्या सगळ्यांनी मला आजी म्हणणं की तो एक मी त्यांना असं वाटतं की मी कोणीतरी घरातलं आपलं माणूस आणि मला एवढं मोठं माझं कुटुंब झालं ते बघून मला खूप आनंद होतो खरं म्हणजे. खूप छान, खूप कौतुकाची गोष्ट आहे. अनुराधाताई, आजच्या फास्ट फूडच्या जमान्यात आपले पारंपरिक पदार्थ म्हणजे पुरणपोळी, आमटी भात असे पदार्थ टिकून राहण्यासाठी तरुणांना आपण कसं आकर्षित करू शकतो आणि आपल्या पदार्थातून आधुनिक आणि पारंपरिक या गोष्टींचा मेळ कसा साधता येईल?
आता त्याच्यात असं आहे की पुरणपोळी ती पुरणपोळीच, त्याच्यात आपण काही वेगळं करू शकत नाही. अगदी तू त्याच्यामध्ये पुरणपोळी विथ क्रीम, पुरणपोळी विथ आईस्क्रीम असं दिलं ना की मुलं खातात. त्याच्याकरता मी एक प्रयोग करून मध्यंतरी बघितला होता. तो प्रयोग तुला सांगते. हं. आपण नेहमी काय करतो की पुरणपोळ्या खूप मोठ्या करतो किंवा विकतही आपण आणतो. तर मी अगदी छोट्या छोट्या केल्या, म्हणजे आपली पुरी असते की नाही, हा अगदी अगदी छोट्या छोट्या पुऱ्या केल्या आणि मग त्याच्यावर छान रबडी घातली, छान काजू बिजू घातले आणि मुलांनी ते असं स्वीट डिश म्हणून खाल्ली. म्हणजे मुलांना जरा पक्वान्न म्हटलं ना तर ते जरा खायला नाही म्हणतात, पण स्वीट डिश म्हटलं की ते खातात. आणि एकदा त्यांना आवडल्यावर मग नुसतीच एकदा पुरणपोळी खाऊन बघितली आणि हळूहळू त्यांना आवडायला लागलं. म्हणजे मलाच नेहमी वाटतं, विशेषतः आमच्यासारख्या आज्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे, ज्या घरामध्ये प्रत्येक आजी असेल तिने, आपण जे आपले संस्कार आहेत, आपले पदार्थ हे आपण जपलेच पाहिजेत. पण त्याच्याबरोबर नवीन जी पिढी आहे त्यांचेही पदार्थ आहेत त्याच्याशी आपण एकरूप व्हायला पाहिजे, कुठेतरी सुवर्ण अगदी साधलं. आणि एखाद्याला एखादी आजी असं म्हणते, काय बे तुमचे आजकालचे पदार्थ, त्याच्यात न चव न ढव, म्हणजे हा आजीचं मत असतं. कारण तिने हे पदार्थ पूर्वी कधी खाल्लेले नसतात. तर तिची चूक नसते किंवा त्या मंडळींची चूक नसते, पण मुलांना ह्या गोष्टी आवडतात. अशा वेळेला असं आपण काही हे न करता आपल्या एखाद्या पदार्थामध्ये त्याचं जर आपण हे केला, एखादा नवीन पदार्थ केला तर हरकत नाही. एखादी समजा भाजी केली तर आपण ती छान त्यांच्या पद्धतीचं नाव देऊन जर आपण त्यांना दाखवलं की थोडंसं प्रेझेंटेशन त्या दृष्टीने केलं, प्रेझेंटेशन आणि नाव बदललं तरी सुद्धा होतं ग. येल्लो डॉट्स विथ ग्रीन व्हेजिटेबल, तुला कुठली भाजी वाटते सांग मला? नाही ना, पालकाची किंवा मेथीची वरण घालून केलेली भाजी. पण इतकं ते छान येल्लो डॉट्स विथ ग्रीन व्हेजिटेबल म्हटल्यावर मुलांनी तावच मारला. मग त्याच्यावर चिली ऑइल आणि असं म्हटलं की म्हणजे आपली फोडणी झाली, किंवा लसणाची फोडणी झाली विथ गार्लिक, बर्न गार्लिक, म्हणजे काय आपली फोडणीच झाली की नाही. मग असं मोठं लांबलचक जर तू नाव सांगितलं आणि ती भाजी त्यांना दिली, कारण आपले पदार्थ चविष्टच आहेत, रुचकरच आहेत, सोपे आहेत, पौष्टिक आहेत, फक्त त्यांची नावं बदलायची म्हणजे मग मुलं खातात, असं माझा तरी अनुभव आहे. म्हणजे थोडेसे प्रयोग आपण करायलाच पाहिजे. आणि एक मुख्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे की मुलांमध्ये आपण एकरूप व्हायला पाहिजे. त्यांच्या पदार्थांवर सतत टीका न करता किंवा त्यांच्या पदार्थांचं नाही तुमचे चांगलेच नाही असं म्हणण्यापेक्षा, तुझेही पदार्थ चांगले आहेत, मला तुझेही पदार्थ खूप आवडतात, एक दिवस तू बाहेर गेलास तर माझ्याकरता हे आणवर का आठवणीने. मग त्यांना आपल्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो, मग आपल्या पदार्थांमध्ये इंटरेस्ट निर्माण व्हायला वेळ लागत नाही, पोटातून मार्ग जातो. मग त्यांच्या पोटात, त्यांच्या हृदयात शिरायला आपल्यालाच बदलायला पाहिजे. कारण लहान मुलं किती झटकीपट बदलणार नाहीत. आज माझा एवढा अनुभव असेल, मी जर पदार्थ वेगवेगळे करू शकत असेल तर मुलांच्या पोटात, हृदयात शिरण्याकरता मी माझ्या पदार्थांमध्ये बदल केला पाहिजे. मग माझे पदार्थ त्यांना आवडायला लागले किंवा माझे विचारही आवडायला लागतील, मी सांगितलेल्या गोष्टीही त्यांना आवडायला लागतील, 7च्या आत घरात काय यायचं तेही त्यांना कळेल आणि मग ते यायला लागतील, असं मला वाटतं. कुठेतरी मला आता तुमच्या बोलण्यातून असं वाटतं ना की हे संवादाचं माध्यम सुद्धा होऊ शकतं. होऊ शकतं, खरंच आहे आणि आहेच आहे. म्हणजे संवाद जो साधायचा असेल तर त्याच्याकरता आधी त्या मुलांना आत्मसात केलं पाहिजे. मग कोणी असो, अगदी मिस्टरांपासून सगळ्यांशी संवाद जर छान साधला गेला आणि त्यांच्या आवडीचं जर तू रोज खायला घातलं तर आपल्यामधले जे वादावादी आहेत ना ते अगदी शून्य होतील. खरं, आणि ते कुटुंब गुण्या गोविंदानं राहू शकतील. अगदी अगदी स्वयंपाक कलेच्या माध्यमात. मला नेहमी वाटतं की आपलं स्वयंपाकघर किंवा आपले जे पदार्थ आहेत प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळे, त्यांची नावं वेगळी, अगदी थोडासा फरक असतो पण चवीमध्ये लागली फरक पडतो. आणि मग तो जो फरक पडला आणि त्याच्यातनं जर आपण म्हटलं तर हा एक कुबेराचा खजिना आहे आपल्या रेसिपी. म्हणजे त्याच्या किती तू रेसिपी उचलल्या ना तरी तो आपला खजिना भरलेलाच असतो. आणि कुठेतरी या सगळ्या संस्कृती आपण आपल्या घरात आणू शकतो. अगदी प्रत्येक पुरुष असो बाई असो सगळ्यांचं हेच असलं पाहिजे की स्वयंपाकघरात ना आपण आपला संसार सुरू केला पाहिजे, म्हणजे मग तो छानच होतो. अनुराधाताई, पूर्वीचा जमाना हा चूल आणि मूल होता, पण आजच्या आधुनिक काळात पुरुषांबरोबर स्त्रिया सुद्धा तितक्याच बाहेर पडतात आणि स्वतःला सिद्ध करतात. मग अशा वेळी पाककला ही स्त्री आणि पुरुष दोघांनाही येणं किती महत्त्वाचं वाटतं, आणि कुटुंबाच्या प्रगतीसाठी पुरुषांनी सुद्धा या कलेत रस घेणं, याविषयी तुमचं मत काय? आता तू सिद्ध म्हणाली तर पाकसिद्धी आली ना, म्हणजे ती सिद्धी तुम्ही प्रत्येकाला आत्मसात करायलाच पाहिजे. आता पूर्वीच्या काळी सुद्धा, आता हल्ली आपण म्हणतो की पुरुष मंडळी करत नाहीत वगैरे, पण पूर्वीच्या काळी सुद्धा पुरुष मंडळी बायकोला किंवा आईला वगैरे मदत करायची. आई चकल्या करून देत असेल तर ते तळायला सुरुवात करायचे. छोटी मोठी
मदत जी असते ना ती पुरुष मंडळी करत होते. आणि कुठलंही काम जर आपण म्हणतो की एकटं काम करायला लागलं कोणी तर तो दमतो, चौघांनी हात लावला की ते काम हलकं होतं. तसंच आहे, बाई समजा जर घरातली आपली बायको पोळ्या करत असेल तर बाकीचं छोटी मोठी कामं नवऱ्याने करावी, काही हरकत नाही, त्यात कमीपणा वाटू नये. आणि हा जो कमीपणा वाटला नाही तर त्याच्याकरता आजूबाजूची मंडळी आहेत त्यांनी त्यांना नावं ठेवू नये. हल्ली काय होतं की मी करते किंवा तो करतोय म्हटल्यानंतर अजून आपली एवढी मानसिकता बदलली गेली नाही. काय ग तू, तुझा नवरा समाजाची मानसिकता तो करत होता, मी बघितलं ते अमुक अमुक तो भांडी हे करत होता किंवा काय असेल ते भाजी घेऊन चालला होता, एवढा तुला वेळ मिळत नसे. तर हे आपण मोठ्यांनी किंवा इतरांनी जर बदललं ना, आणि मग अशा वेळेला थोडंसं आपणही दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे की ठीक आहे, इट्स ओके, नो प्रॉब्लेम, की मी करू शकतो. आणि मी बायकोलाच मदत केली किंवा आईलाच मदत केली किंवा असंच जर म्हटलं तर म्हणजे असं जर घरातल्याच मंडळींना आपण मदत केली असं जर म्हटलं तर मला नाही वाटत की आपण जगाची थोडीशी म्हणजे जगाची पर्वा न करता या गोष्टी आपण जर केल्या तर आपलं कुटुंब जर चांगलं असेल तर सगळ्या गोष्टी चांगल्या. आणि ह्याच्यामध्येच समजा पुरुषांनी मदत केली किंवा आपल्या मुलांनी मदत केली की आज सकाळचं चहा मी करतो किंवा आज अमुक अमुक मी करतो असं जर झालं तर त्याच्यातनं कळत न कळत काय होणार आहे की घरातल्या बाईंची चिडचिड कमी होणार. चिडचिड कमी झाल्यामुळे काय होणार की संसार चांगले होणार. म्हणजे एकात एक इतक्या या गोष्टी आपण साखळी म्हणतो की नाही तशा त्या अडकल्या गेल्यात. त्यामुळे प्रत्येकाने जर ह्या साखळ्या आपण जर एकमेकांना धरून ठेवायचं म्हणजे साखळी केली ना तर अगदी छान संसार होईल. आणि करायलाच पाहिजे असं मला वाटतं. प्रत्येक पुरुषांनी, मुलांनी, घरातल्या कुटुंबातल्या प्रत्येकाने, म्हणजे आता जरी मी सासू असेल तरी कधीतरी सुनबाईला आल्यावर म्हणायला पाहिजे की नाही ग तू बस, मी तुला चहा करून देते, दमलीस का. सुनेनी किंवा घरातल्या लेकीनी सुद्धा, आई आज तू दमली असशील, चल तुझ्या आवडीचं मी आज वरणफळ करते. तिलाही बरं वाटतं की चला आज आईला, कारण बऱ्याच वेळेला काय होतं की आईला आपण गृहीत धरतो किंवा घरातली जी असते तिला गृहीत धरतो. तर असं नको, चल आज तुझ्याकरता मी काहीतरी करतो. किंवा पुरुषांनी किंवा नवऱ्यानी बायको करता गृहीत न धरता कामं केली, सगळ्यांनी एकमेकांना धरून केलं ना किंवा आपला संसार छान होतो. अनुराधाताई, आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून इतके छोटे छोटे छान महत्त्वाचे धडे मिळत आहेत मैत्रिणींना, पण याविषयी आपण बोलणारच आहोत. पण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अनुराधाताई, तुम्हाला प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांच्या हस्ते गोल्डन स्पून अवॉर्ड मिळाला आणि खरं तर हा टर्निंग पॉईंट ठरलाय तुमच्यासाठी. तर हा एकूणच अनुभव काय होता? खूपच सुंदर अनुभव होता आणि मला वाटलंच नव्हतं की मला इतकं मिळू शकेल. आणि मी त्याच्यामध्ये म्हणजे ते अवॉर्ड मला मिळाले माहीत नाही. आणि ज्यावेळेला साक्षात संजीव कपूर समोर उभे होते ना त्यावेळेला खरंच माझ्यावर विश्वास बसत नव्हता. आणि मग त्यावेळेला त्यांनी जे काही पदार्थ बघितला किंवा मी त्यांच्यासमोर न घाबरता करू शकले. म्हणजे मला पदार्थ होता तो? त्या पदार्थाचं नाव होतं लबाड वांग म्हणून. आता पहिल्यांदा ऐकते. आणि ते माझी आई करायची. म्हणजे ते काही माझं नाविन्य नव्हतं, आई करत होती. का त्या काळच्या बऱ्याचशा बायकाही करत असतील. परंतु या म्हणजे आपला जो एपिसोड झाला त्याच्यामुळे त्याला जगमान्यता मिळाली म्हणायला काही हरकत नाही. विशेषतः शेफ संजीव कपूर त्यांना तो खूप आवडला. आणि त्यांनी तो इतका केला की बटाटे वडा ऑन स्टिक असं त्यांनी त्याचं एक नामकरण केलं होतं. आणि खूप असं त्यावेळेला मला वाटलं की, आणि त्यावेळेला त्यांनी मला एक विचारलं होतं की तुमचा काय एखादं हॉटेल काढणार आहात का, काय तुमचा पुढचा विचार आहे. तर म्हटलं मी पुस्तक विचार आहे माझा. तेव्हा मी थोडंसं लिखाणाला सुरुवात केली होती. तर म्हणे हरकत नाही, तुम्ही लिहून काढा आणि मी नक्की तुमच्याकडे ते पुस्तकाच्या प्रकाशनाला येईल. आणि तो एक असं वाटलं की एवढा मोठा माणूस किंवा एवढी मोठी व्यक्ती असून आज ती आपल्याला ॲप्रिशिएट करते तर आपण खरंच लिहायला पाहिजे. आणि म्हणून मग ते मगा जो प्रश्न होता की तो पण एक मला तिथे मला एक प्रोत्साहन मिळालं आणि त्याच्यातनं ते सुरू केलं. आणि तो दिवस मी कधी विसरणार नाही. खरंय. तुम्हाला यशस्वी महिला उद्योजिका पुरस्कार मिळालाय. तर घर सांभाळून स्वतःचा ब्रँड उभा करणाऱ्या महिलांना काय मार्गदर्शन कराल? कुठली गोष्ट ब्रँड उभं करणं वगैरे हे खूप मोठे शब्द झाले. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्याला आपलं ओळखलं पाहिजे, प्रत्येक बाईने, की हे मी करू शकते, हे माझ्यामध्ये आहे किंवा मलाही करता येईल. फक्त एकच असतं, कुठलीही गोष्ट आपण अगदी सकाळी उठल्यापासून अगदी स्वयंपाकघरात असो किंवा तुम्ही कामावर जाता तेव्हा सुद्धा सातत्य असणं खूप आवश्यक असतं.
आणि मनावर समाधानी असणं, जसं सातत्य आवश्यक ना तसं समाधान असणं आणि सतत नवीन नवीन करायची इच्छा एक असणं खूप आवश्यक असतं. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की एखादे आपण सारख्या गोष्टी केलेल्या असतात, पण तरीसुद्धा असं वाटतं की अरे मीही अशाच तऱ्हेने कांदा चिरला होता, तिने अशाच तऱ्हेने कांदा चिरला, पण तरी तिला बक्षीस मिळालं, मला का नाही मिळालं. तर ही जी एक प्रकारची जी आपण स्पर्धा असते ना ती नसावी. ठीक आहे, आज तिचा दिवस होता, तिला मिळालं, पुढच्या वेळेला मला मिळेल ना मिळेल, पण आज मी भाग तर घेऊ शकले, प्रयत्न सुद्धा केलं. हां, तर कुठलंही काही करताना, ब्रँड किंवा काहीही करताना सातत्य पाहिजे, समाधान पाहिजे. स्पर्धा ही आपली आपल्याशी असावी, दुसरं कोणाशी नसावी. आणि आपण ज्या वेळेला पुढे जातो त्यावेळेला दुसरे कसे आहेत, कसे चुकतायत हे न सांगता मी कशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न करावा. त्याचाही मी तुला एक अनुभव सांगते की टोमॅटो वेफर्स वगैरे मी करत होते आणि त्यावेळेला एका एक्झिबिशनमध्ये मी उभी होते. तर त्यावेळेला माझ्या शेजारचा जो स्टॉल होता त्याच्यावर त्यांनी सांगितलं की अमक्या अमक्या ठिकाणच्या अमक्या गोष्टी ज्या आहेत, मी नावं घेत नाही, पण त्या इतक्या छान नसतात, पण आम्ही इतकी त्याची काळजी घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने पदार्थ करतो. तर असं नसावं असं त्या माणसाने जे समोर उभे होते त्यांनी सांगितलं की दुसऱ्यांना कमी लेखून तुम्ही तुमचं प्रॉडक्ट किती छान आहे हे सांगू नका. तुमचं प्रॉडक्ट हे चांगलंच असलं पाहिजे. तुमचं प्रॉडक्ट जर कोणीही खाल्लं, घरच्यांनी जरी खाल्लं किंवा त्याची चव चाखली, तरी तुम्हाला भीती नको की अरे आज माझं प्रॉडक्ट माझ्या मुलांनी खाल्ले मग त्यांना त्रास होईल का. इतकं तुमच्या प्रॉडक्टबद्दल किंवा तुमच्या गोष्टींबद्दल तुम्हाला विश्वास असला पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टीमध्ये विश्वास, आपल्या स्वतःच्या प्रॉडक्टबद्दल सुद्धा विश्वास असणं खूप महत्त्वाचं असतं. आणि प्रत्येक स्त्रीनं स्वतःमध्ये काय वेगळेपण आहे याचा शोध घेणं हे सुद्धा तितकंच म्हणजे प्रत्येक वेळेला नाविन्य असलं पाहिजे. म्हणजे तू करतेस म्हणून मी तेच केलं मग मला का नाही मिळत असं नाही. तू काहीतरी नाविन्य त्याच्यात शोध. अगदी छोटीशी जरी एखादी तू चेंज केलास तरी कदाचित ती सगळ्यांना आवडू शकते. त्यामुळे नाविन्य शोधणं हे प्रत्येक व्यवसायामध्ये अत्यंत आवश्यक. खरंय. अनुराधाताई, तुमचं एकूणच व्यक्तिमत्व बहुआयामी आहे. कारण आज पाककलेतच पुस्तकं नाही तर उखाणा किंवा रांगोळी यामध्ये सुद्धा तुम्ही पुस्तकं लिहिलीत. तर या मागची प्रेरणा कुठून मिळाली? ती मला वाटतं माझ्या आईकडनंच मिळाली असेल. कारण एका ठिकाणी कार्यक्रम होता उखाण्यांचा आणि तिथे अशी उखाणे घेत होते. एका बाजूला दोघंही माझे आईवडील दोघंही कवी होते, त्यामुळे एका बाजूला आई आणि एका बाजूला वडील. उखाण्याचा जो शेवटचा शब्द येईल त्याच्यावरनं वडिलांनी घ्यायचं उखाणा, त्याचा शेवटचा आईने घ्यायचा. असं जो तासभर त्यांची ती काय जुगलबंदी आपण म्हणूयात ती चालू होती. आणि तेव्हा असं वाटलं की खरंच किती छान, इतके सगळे एन्जॉय करत होते. तर ज्या वेळेला मी बघितलं की उखाणे मुलींना आठवत नाही आहेत, माहिती नाही, तर हे पूर्वीचे उखाणे कुठेतरी असावेत. आणि म्हणून मग मी ते स्त्रीगीतं म्हणून एक पुस्तक केलं होतं आणि त्याला मुख्य म्हणजे आपल्या शांताताई शेळक्यांनी मला त्याला प्रस्तावना दिली होती. तसंच रांगोळ्या सुद्धा, की त्याच्यातनं एक कला असते आणि ती कला प्रत्येकीच्याकडे किंवा प्रत्येकाच्याकडे असते. त्याच्यातनं तुम्ही तुमचं मन उलगडत जाता रांगोळीतनं असं मला वाटलं. म्हणून त्या रांगोळ्यांबद्दल सुद्धा मी पुस्तक काढलं. त्यालाही मला छान प्रस्तावना मिळाली होती. आज एवढी तुम्ही प्रसिद्धी मिळवली आहे, तर या सगळ्यात कुटुंब आणि तुमचं हे सगळी कामं याचा समतोल कसा साधता आणि कुटुंबाचा सहभाग किती महत्त्वाचा वाटतं तुम्हाला या सगळ्यात? कुठल्या याच्यामध्ये तू म्हटलंस ना, तर कुटुंब हे कुटुंब म्हणजे त्याचा जर तुम्हाला मदत असेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. तर मला 2 मुलं आहेत, म्हणजे डॉक्टर अजित समीर आहे, नंतर सुना आहेत दोन्ही, कांचन आणि संपदा. नातवंड 4 आहेत. सगळ्यांनी मला खूप मदत केली. एखाद्या वेळेला माझं जे आपण सोशल मीडिया एखाद्याला ते नाही चालत किंवा काही मला प्रॉब्लेम्स आले तर नातवंड पुढे होतात. एखाद्या याच्या स्वयंपाकामध्ये जर काही मला प्रॉब्लेम आले तर सुना मदत करतात किंवा आणखीनही काही गोष्टी असतील तर मला मुलं मदत करतात. म्हणजे हे ज्या वेळेला सगळे एकत्र मदत करतात आणि मुख्य मिस्टर पाठीशी उभी असतात. त्यामुळे सगळं कुटुंब जर असेल ना तर तुम्ही कुठलाही कार्यक्रम म्हणजे कुठलाही आघाडी तुम्हाला सांभाळायची असेल तर तुम्ही करू शकता. फक्त एक मात्र प्रत्येक स्त्रीने किंवा प्रत्येक पुरुषाने लक्षात ठेवलं पाहिजे, आपण कितीही उंचीवर जाऊ देत पण आपल्या कुटुंबाकडे सतत घार कशी असते तसं लक्ष असलं पाहिजे. प्रत्येकाच्या आवडीनिवडी आपल्याला जपता आल्या पाहिजेत आणि प्रत्येकाला आपण त्याचा जो एक मान किंवा त्याची जी एक त्याचा जो एक जागा असते कुटुंबातली ती त्याला दिली पाहिजे. सखी सह्याद्री या कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अनुराधाताई, आज 73व्या वर्षी सुद्धा तुमचा जो उत्साह आहे
तुमच्या व्यक्तिमत्वातली जी प्रसन्नता आहे, जी सकारात्मकता आहे, याचं काय गुपित आहे आणि एकूणच तुमच्या ऊर्जेचं काय रहस्य आहे? तसं म्हटलं ना तर प्रत्येक गोष्ट आपल्याला करावीशी वाटली पाहिजे. आणि मी दमले, थकले, माझं अमुक मला त्रास होत आहेत, हे मनातनं पहिल्यांदा काढलं पाहिजे. साधारण काय होतं 55-60 वर्षाचे आपण झालो की आपण म्हणजे कोणीच असेल तर मग त्यांना आपल्याला व्यायाम करायची इच्छा होते, प्राणायाम करायची इच्छा होते. पण ह्या सगळ्या ऊर्जा तर आपल्याला लागतातच, पण मानसिक ऊर्जा ही सगळ्यात महत्त्वाची. आणि मघाचाच आपला प्रश्न होता की कुटुंबाकडनं ऊर्जा मिळणं ही तेवढीच महत्त्वाची असते. आणि ही ऊर्जा आणखीनही आपल्याला मिळते तर आपल्या आवडीचे जे आपले काय म्हणूयात विषय असतात त्याच्याकडनं ऊर्जा मिळत असते. म्हणजे ऊर्जा ही आपल्याला चारही बाजूनी मिळत असते, फक्त ती आपल्याला घेता आली पाहिजे, शोधता आली पाहिजे, घेता आली पाहिजे आणि त्याच्यात आपल्याला आनंद निर्माण झाला पाहिजे. कारण तो आनंदसुद्धा हा आपण आपला घेऊ शकतो आणि तो कसा शोधायचा हे आपल्या हातात असतं. आणि त्या आणखीन एक मुख्य की शक्यतो रागवू नये, चिडवू नये की आरडाओरडा केला आहे, मग आपली ऊर्जा कमी होते आणि मग पुढचा मनुष्य दुखावला जातो. मग तो दुखावला गेल्यामुळे त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्या मनात आपल्याबद्दल वाईट मनात येतात. मग त्याचे विचार आपण करत बसतो. मग त्याचे विचार केल्यानंतर पुढची कामं आपल्याला सुचत नाहीत. त्यापेक्षा शांतपणे करावं. आणि आणखीन एक मला माझे एक मित्र होते रजनी खेडेकर म्हणून, त्यांनी सांगितलं होतं की एखादी व्यक्ती ज्यावेळेला तुझ्याशी बोलत असेल आणि त्यांचा विचार तुला नाही पटला तर लागली त्यांना म्हटल्यावर तलवार दाखवू नये, आपण शांत बसावं. आणि ज्यावेळेला शांतता दोघांमध्ये असेल, मग ते नवरा बायकोमध्ये असू देत, सासू सुनामध्ये असू देत, आता सध्या नवीन पिढी आणि आपल्यामध्ये असू देत, त्यावेळेला लागली त्यांना खोडून काढू नये. एक 5 मिनिटं थांबावं आणि संयमाने आपण त्यांना सांगितलं पाहिजे. संयम हा किती महत्त्वाचा आहे. अगदी प्रत्येक पदार्थ तुला संयम शिकवतो. तू कढई तापत टाकली, त्यात तेल टाकलं, तेल तापल्यावर मोहरी आपण ज्यावेळेला टाकतो तिला ठराविक उष्णता मिळाल्या तरच ती तडतडते. म्हणजे तिलाही संयम आहेच ना, तेवढा तो कालावधी लागतोच प्रत्येक गोष्टीला. किंवा तेवढं झाल्यानंतर तू पदार्थ केले पाहिजेत. या प्रत्येक गोष्टीमध्ये तो संयम असला पाहिजे. आपण म्हणतो आपल्याकडे एक म्हण आहे बघ की भात शिजायला वेळ लागत नाही, पण भात निवायला वेळ, म्हणजे भात निवूस तर आपल्याला भूक थांबवता आली पाहिजे, की तेवढा संयम आपल्याला असला पाहिजे. आणि त्या संयम जर एकदा आपल्याला आला आणि त्याच्यातनं आपण ठरवलं की इट्स ओके, नो प्रॉब्लेम, आपण म्हणजे हा माझा एक शब्द आहे बरं का, इट्स ओके, नो प्रॉब्लेम, म्हणजे काही हरकत नाही, होईल सगळं व्यवस्थित, असं जर आपण म्हणत राहिलो ना तर अनेक गोष्टी सहज शक्य होतात. मग कितीही संकट येऊ देत, मग ते स्वयंपाकघरातले असू देत, बाहेरच्या जगातले असू देत, मुलाबाळांचे असू देत, अगदी मोठे जरी संकट किंवा प्रॉब्लेम्स आले ना तरी आपण सहजतेने शोधू शकतो. आणि ही ऊर्जा जी असते ना ही आपण आपली शोधायची असते. आपण आपल्याला चेंज करत जायचं असतं की नाही, आपण पदार्थ कसे करतो की अगदी आपण ठरवतो एक, होतो पदार्थ दुसरा, पण तो आपण छान काय म्हणतो छान तयार करून किंवा त्याचं प्रेझेंटेशन करून देतोच की नाही सगळ्यांच्या समोर, तो आवडता करतोच की नाही सगळ्यांचा. तसाच प्रत्येक पदार्थ हा आपल्या काही गोष्टी आहे करून सगळ्यांपुढे तो आवडता केला पाहिजे. प्रत्येक प्रसंग म्हणते मी तुला की प्रत्येक प्रसंग हा आपल्या गोष्टी काही त्याच्यामध्ये घालून तो सगळ्यांच्या आवडता केला पाहिजे, सगळ्यांना हसवलं पाहिजे. म्हणजे त्याच्यातनं टेन्शन हा जो एक सगळ्या दुःखाचं म्हणा किंवा प्रत्येक प्रॉब्लेमचं जे एक मुख्य बिंदू आहे ते टेन्शन आपण रिलीज करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कुठेतरी बघण्याचा दृष्टी सुद्धा आपण बदलली आणि ती सकारात्मकता ठेवली आपल्या वागण्यात, तर नक्कीच या गोष्टी सोप्या आणि अगदी सोप्या आहेत, अवघड नाहीच आहे. हो, काही हरकत नाही, करूयात पुढे. नाही जमलं का तुला, नाही झालं का, असं काही हरकत नाही, तुझ्यातनं सांडलं ठीक आहे, मी पुसून घेते, तोवर तू बाकीचं बघ. पण तू जर ग्लास पडला आणि तू म्हणाली कसा पडला, एवढा नवीन आणला होता मी, एवढ्या मोठ्या जागेतनं आणला होता, माझा तो छान होता आणि आता तो आता 6चा सेट तुझा गेला, असं जर तू म्हणायला लागलीस की तो मुलगा घाबरेल आणि मग पुढच्या वेळेला तुला सांगणार नाही. तर असं नसावं असं मला वाटतं. खरं, खूप मोठी गोष्ट आहे. तुमच्या तुम्ही जे काही सांगताय, संवाद साधताय, त्यातून बऱ्याच गोष्टी घेण्यासारख्या आहेत. अनुराधाताई, कोणताही पदार्थ बनवताना तो त्या भावनेने, प्रेमाने बनवला जातो, तर ते प्रेम किती महत्त्वाचं वाटतं? अतिशय महत्त्वाची गोष्ट ही. म्हणजे कारण ज्यावेळेला आपण स्वयंपाकाला उठतो की नाही किंवा स्वयंपाक करायचा असतो की मुलं आपल्याला खायला मागतात किंवा म्हणतात की आई भूक लागली, तर नेमकं आपलं काय होतं की मी काहीतरी कामात असते, विशेषतः मी लिखाण करायची आणि मग मला कोणीतरी नाती वगैरे म्हणायचे की भूक लागली किंवा काय, तर त्या क्षणी मी पेन ठेवून त्यांना काय हवं ते खायला द्यायची, कारण त्यांची भूक ही महत्त्वाची असते.
आणि तो जर एक भाव असेल की नाही मला तिला आता छान तिच्या आवडीचं काहीतरी करून द्यायचं असं म्हटलं की तो पदार्थ छानच होतो. जर बघ तू एखाद्या वेळेला तू तुझ्या कामाच्या ठिकाणी तुझं कोणाशी नाही जमलं किंवा काहीतरी असं झालं की त्यामुळे तुझा मूड गेलाय, तर तो पदार्थ तुझा चांगला होत नाही. तू ती किती निष्णात असशील त्या पदार्थामध्ये तरी तो पदार्थ चवदार होत नाही. आपण बऱ्याच वेळेला हॉटेलमध्ये जातो, आपण म्हणतो की ह्या हॉटेलमध्ये गेल्यावर इथली पालक पनीर इतकं सुंदर असतं, आज का नसतं. कारण आज कदाचित मी नेहमी म्हणते की मुलं म्हणतात की आजचं मागच्या वेळेला खूप छान होतं, आजचं नव्हतं. तर म्हटलं आज शेफचं कदाचित बायकोबरोबर काहीतरी झालं असेल, त्याचा मूड गेला असेल. म्हणजे पदार्थांचा आपल्या पदार्थांवर आपल्या मनाचा अतिशय परिणाम होतो. पण ज्यावेळेला तुम्ही स्वयंपाक करायला जाल किंवा अगदी चहा जरी करायला घेतला ना तरी तो आनंदात करावा. मग तो कोणीही असू देत, म्हणजे पुरुष असू देत किंवा स्त्री असू देत. ज्यावेळेला तुम्ही स्वयंपाकघराच्या शेगडीपाशी जाता त्यावेळेला आनंदाने, आणि मला हे करायचं आहे, छान करायचं आहे, माझ्या कुटुंबाकरता करायचं आहे. कारण तुम्ही जर अन्न छान सद्भावनेने किंवा छान याने दिलं तर त्याचा परिणाम कुटुंबाच्या आरोग्यावर होतो. आणि मग आपण हे पैसे मिळवतो किंवा नोकऱ्या करतोय कशा करता? कुटुंबाच्या आरोग्याकरता, त्यांच्या आनंदाकरता करतो की नाही. मग त्यांचं आरोग्य जर चांगलं राहिलं नाही, मग तुमच्याकडे अगदी धोधो पैसा असला तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे जे कराल ना अगदी 2च पदार्थ करा, अगदी वरण भात करा, काही हरकत नाही. दरवेळेला साग्रसंगीत स्वयंपाक केला पाहिजे असं नाही, असं मलाही वाटतं. आणि त्यावेळेला जे कराल ना त्या आनंदाने करा, सगळ्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन जर तुम्ही केला तर ते जेवण, तो पदार्थ उत्तम होतो आणि तो पदार्थ आईच्या हातचा होतो. आणि मुलं ज्या वेळेला मोठी होतात आणि त्यावेळेला ते म्हणतात, आई तशी ती कोबीची भाजी तू खूप दिवसात केली नाहीस ग, एकदा करशील बरं का. हे ज्या वेळेला आपण ऐकतो त्यावेळेला आपल्याला जो आनंद असतो ना तो खरंच स्वर्गसुखासारखा आनंद असतो. आणि कुठेतरी ताटात आपण फक्त तो पदार्थ नाही तर प्रेम सुद्धा वाढत असतो. अगदी अगदी. आणि त्यासाठी मनस्थिती किती महत्त्वाची आहे हे आता तुम्ही सांगितलं. आणि ही मनस्थिती जो स्वयंपाक करतो त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी सांभाळली पाहिजे बरं का. नाहीतर मी छान मनाने करायला गेले आणि मागून मला जर कोणीतरी काहीतरी बोललं तर मग माझा मूड जाईलच की नाही. म्हणजे त्यामुळे सगळ्यांनीच या गोष्टीचा विचार करणं सगळं कुठलंही काम करताना अगदी घरातलं एवढीशी जरी गोष्ट तू करत असशील, उठल्यापासून अगदी पांघरुणाची घडी करत असलीस तेव्हापासून एकमेकांची मनस्थिती प्रत्येकाने सांभाळली, उठल्यापासून आपण चिडचिड केली नाही तर आपला दिवस सगळा छानच जातो. अनुराधाताई, आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळतोय, तर जाता जाता आपल्या मैत्रिणींना काय संदेश द्याल? आता इतकी मी मोठी नाहीये, म्हणजे वयाने मोठी कबूल आहे, पण तरी असं मला वाटतं की सगळ्यांनी आनंदी राहा आणि कुठलंही प्रॉब्लेम आला, टेन्शन आलं तर तो सहजतेने आपल्याला कसा सोडवता येईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आता पायात काटा जातो, आपण काढण्याचा प्रयत्न करतोच की नाही, का तो काटा तसाच ठेवून आपण चालतो? नाही चालत, तो काढतो आपण. त्याच्याकरता काय मलमपट्टी असेल ती करतो. त्याचप्रमाणे आयुष्य हे असंच आहे. तुम्ही न घाबरता खूप छान जर आपण त्याचे प्रॉब्लेम सॉल्व करत गेलो ना तर खूप अगदी आनंदी आयुष्य होईल. आणि आत्ता सध्या गरज आहे की आपली मुलं बाळं किंवा घरातले मंडळी, आपले घरातले पती आहेत किंवा मिस्टर आहेत, या सगळ्यांना आपल्याला एकत्र करून पुढे जायचं आहे. आणि असं जर आपण पुढे गेलो ना तर सगळ्यांच्या घरामध्ये आनंद निर्माण होईल याची मला खात्री आहे. आज अनुराधाताई, तुम्ही ज्या गोष्टीतून संवाद साधलात आणि त्यावरून एक समृद्ध वारसा आम्हाला अनुभवायला मिळाला. आणि एक गोष्ट लक्षात आली ना की आपलं स्वयंपाकघर ही एक 4 भिंतींची जागा नाहीये, तर ती संस्कारांची शाळा आहे. आणि हे तुमच्यामुळे सिद्ध झालं. तुमची कारकीर्द अशीच बहरत राहो आणि आज तुमच्या माध्यमातून अनेक सुगरणी तयार होत या शुभेच्छा देऊन आपला संवाद इथंच थांबूयात. आणि आज तुम्ही इथे आलात आणि इतका छान संवाद साधलात त्यासाठी दूरदर्शनच्या वतीनं मी आपले आभार मानते.